आपल्याला कल्पना आहेच की आज मी आमदारकीची शपथ घेतली। त्या मुख्यमंत्री पदाला या महिनाअखेरीस 6 महिने होत आहेत। आज आमदार झालो। हे सगळं काही मी करू शकतो आणि होतो आहे हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जोरावरती आणि शुभेच्छांच्या जोरावरती। साहजिकच आहे या निमित्ताने मला सर्व राजकीय पक्षांचे, महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांचे, आमदारांचे आभार मानायचे आहेत। कारण एका अत्यंत कठीण अशा परिस्थितीत म्हणजेच कोरोनाबरोबर चाललेल्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये निवडणूक होऊ न देता हे सगळं काही बिनविरोधपणाने पार पाडायला सर्वांनी मदत केली। त्यांना सुद्धा मी सगळ्यांना धन्यवाद देतोय। आणि आता पुन्हा जे आपले गेले काही दिवस सुरू आहे त्या विषयावरती येतोच। 17 तारखेला पंतप्रधानांनी जो लॉकडाऊन जाहीर केला होता, दुसरा तिसरा, त्याची मुदत संपली आणि परत पुढचे 15 दिवस म्हणजे 31 मे पर्यंत संपूर्ण देश आणि साहजिकच आहे आपला महाराष्ट्र सुद्धा हा लॉकडाऊन मध्ये आहे। आता तुम्हाला कदाचित असं वाटायला लागलं असेल की मी आलो म्हणजे लॉकडाऊनच जाहीर करतोय। साहजिकच आहे, कोणालाही घरी विशेषतः कामाशिवाय डांबून ठेवणं किंवा बसवणं यासारखी मोठी शिक्षा असू शकत नाही। पण नीट समजून घ्या, मी कदाचित कोणाला आवडत असेल, कोणाला आवडत नसेल की याच्याकडे काही उत्तरच नाहीयेत। हे लॉकडाऊन किती दिवस चालणार, किती काळ लॉकडाऊन मध्ये राहणार, याला काही उत्तर आहे की नाही, हा जो काही चक्रव्यूह आहे हा आपण भेदणार आहोत की नाही, उत्तर कोणाकडेच नाहीये। जगामध्ये कोणाकडे उत्तर नाहीये, आपल्या देशात सुद्धा कोणाकडे उत्तर नाहीये। आणि हे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जेव्हा एखाद्या युद्धात, विशेषतः या युद्धामध्ये, युद्ध हे नेहमी शस्त्रांनी लढलं जातं। इकडे आपल्याकडे शस्त्र नाहीये, हे फक्त अंतर ठेवणं, स्वतःची काळजी घेणं आणि युद्ध जिंकणं। म्हणजे फार विचित्र आहे असे युद्ध। एकतर्फी नक्कीच नाहीये, कारण आपण पूर्ण ताकदीने युद्ध लढतो आहोत। पण लॉकडाऊन वाढवला का? काही अंशी बरोबर आहे, काही अंशी नक्कीच बरोबर आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आजही देशात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे। मुंबईमध्ये वाढते आहे, ठाणे परिसरात वाढते आहे, पुण्यामध्ये वाढते आहे, संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये, मालेगावमध्ये आहे। या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे। आणि ही रुग्णांची वाढती संख्या बघितल्यानंतर साहजिकच आहे मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, मग आपण नेमकं करतो काय आहोत, आतापर्यंत आपण केलं काय? मी गेल्याही वेळेला आपल्याला सांगितलं होतं की एक गोष्ट नक्की की जी काळजी आपण मार्च पासून घ्यायला लागलो, जवळपास आपण कर्फ्यू, संचारबंदीपर्यंत आलो होतो आणि त्याच्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर केला गेला। जर हे आपण केलं नसतं तर जो एक अंदाज आपल्या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये किती आतापर्यंत रुग्ण झाले असते, किती आतापर्यंत त्याच्यात मृत्यू पावले असते, हा अंदाज नुसता बघितला तरी अंगावरती काटा उभा राहतो। आणि म्हणून मी मागेही आपल्याला म्हटलं होतं की अजूनही श्रृंखला आपण तोडली जरी नसली तरी एक गोष्ट नक्की की त्याच्या वाढीवरती, गुणाकारावरती नियंत्रण आपण हे नक्की ठेवलेलं आहे। गतिरोधक म्हणून हा जो काही लॉकडाऊनचा काळ आहे त्याचा आपल्याला नक्की उपयोग झालेला आहे। मग आता किती काळ चालणार? नुसता लॉकडाऊनकडे बघून चालणार नाहीये। रेड, ऑरेंज, ग्रीन, रेडमध्ये सुद्धा कंटेनमेंट एरिया, हे असे जे काही आपण विभाग केलेले आहेत। ग्रीन झोनमध्ये आपण हळूवारपणाने जवळपास सगळं काही उघडायला परवानगी दिलेली आहे, ती अजूनही देत आहोत। आणखीनही तिथले निर्बंध हे येत्या काही काळामध्ये आपण आणखीन शिथिल करतो आहोत। ऑरेंज झोनमध्ये सुद्धा ही शिथिलता आणलेली आहे। रेड झोनमध्ये विशेषतः कंटेनमेंट एरिया आहे, तिथे मात्र अजूनही आपल्याला शिथिलीकरण करणं हे परवडणार नाही, नक्कीच नाहीये। उद्योगधंद्याच्या बाबतीत काय आहे, मी मुद्दामून आज आपल्या समोर थोडीशी आकडेवारी सांगणार आहे, काय काय झालेलं आहे, किती काय केलेलं आहे। पहिल्या प्रथम आरोग्यविषयक काय झालेलं आहे, नंतर उद्योगधंद्याच्या बाबतीत काय करतो आहोत। उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला मुद्दामून मला सांगायचं आहे की नुसतं लॉकडाऊन नाही वाढवत आहोत, आपल्याला ही तारेवरची कसरत करायची आहे आणि ती करतो आहोत। एका बाजूला सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन म्हणजे सगळं काही थोडक्यात बंद, आणि दुसऱ्या बाजूला हळूवारपणाने काही गोष्टी आपण उघडतो।
आजपर्यंत राज्यामध्ये साधारणतः 50,000 उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे. हा आजचा आकडा आहे. आणि ह्या 50,000 उद्योगामध्ये जवळपास साधारणतः 5-1 लाख मजूर हे काम करायला लागलेले आहेत. तसं बघितलं तर राज्यामध्ये 70,000 उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहेच, पण 50,000 उद्योग हे प्रत्यक्ष सुरू झालेले आहेत. आपल्याला कदाचित हा जो काय एक रेड झोन मधला बेल्ट आहे, म्हणजे मुंबई, पुणे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, इथे जे आपण राहतो आहोत, किंबहुना उदाहरणतः संभाजीनगर असेल, ज्या महापालिका आहेत त्यांच्या परिसरामध्ये आपण हे निर्बंध जरा कडक ठेवलेले आहेत, म्हणून आपल्याला ते जाणवत नाहीये. पण या विभागामध्ये आपण उद्योगधंद्यांना परवानगी दिलेली आहेच, नक्की दिलेली आहे. हे करताना खास करून मला उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण सगळीकडे आता एक ठप्प, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, पॉजचं बटन दाबलं गेले, जगच असं पॉज झालेलं आहे, सगळं ठप्प, काहीच होत नाहीये, इकडची गाडी तिकडे होत नाहीये. असं वातावरण असताना उद्या जे काय आपल्याला एक भरारी घ्यायची, नक्की घ्यायची भरारी घेणारच, कोणत्याही परिस्थितीत घेणार, तिकडे अजिबात मागे पुढे बघणार नाही. खरं म्हटलं तर आपल्या सरकारला आता 6 महिने होत आहेत. नवीन सरकार असताना नवीन स्वप्न आहेत आपली. आपण एक अर्थसंकल्प जाहीर केला काय, त्याच्यात नवीन नवीन गोष्टी जाहीर केल्या काय, आणि त्या अंमलबजावणीला सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागतंय. या ज्या काही सगळ्या आपल्या योजना आहेत, या योजना कोणत्याही परिस्थितीत आपण अंमलात आणणार म्हणजे आणणारच. त्या एका हिमतीने आपण पुढे जातो आहोत. परंतु नवीन उद्योग येण्यासाठी एक वेगळी स्पर्धा आहे. कोण काय करते, कोण काय आणखीन सुविधा देते. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 40,000 एकरपेक्षा जास्त जमीन ही नवीन उद्योगधंद्यासाठी राखून ठेवत आहोत. 40,000 एकरपेक्षा जास्त. त्याचप्रमाणे नवीन उद्योजक जे येणार आहेत, नवीन उद्योग जे परदेशातून येतील, किंवा आपले काही उद्योजक, आपले नवीन लोक काही नवीन उद्योग सुरू करू इच्छित असतील, ग्रीन इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रदूषण न करणाऱ्या इंडस्ट्रीज किंवा उद्योग, त्यांच्यासाठी सुरू करताना कोणत्याही अटीतटी त्यांना आपण ठेवणार नाही. परवानगीशिवाय तुम्ही उद्योग सुरू करा, फक्त अट एक, प्रदूषण करायचं नाही, अजिबात करायचं नाही. प्रदूषण करू नका, चला उद्योग सुरू करा, या, आम्हाला पाहिजे. महाराष्ट्र तुमची वाट बघतोय. महाराष्ट्र हा नेहमी एक उद्योगशील आहे, सुधारणावादी आहे. म्हणून आपण नवीन जे उद्योजक येत आहेत त्यांच्यासाठी या अटीतटीचा सामना त्यांना करायला लागणार नाही, असं धोरण आपण बनवलेलं आहे. या नवीन उद्योजकांनो, या महाराष्ट्रामध्ये या. त्याचबरोबरीने साधारणतः पुढचे काही दिवस, म्हणजे असं म्हणतात की या कोरोना नंतर जग बदललं जाणार आहे, नक्कीच बदललं जाईल. कदाचित हे नवीन उद्योजक येणार असतील, ते म्हणतील आम्ही येऊ इच्छितो, पण आम्हाला तुमच्याकडे जमीन विकत घ्यायला आत्ता आम्हाला परवडणार नाही. ठीक आहे, तुम्ही या, भाडे तत्वावरती जमीन तुम्हाला देतो, भाडे तत्वावरती जमीन देतो, या, तुम्हाला मूलभूत सुविधा असतील त्या तुम्हाला देतो, अटीतटीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. पण या राज्यामध्ये नवीन उद्योग पर्व आपण सुरू करू. आणि त्याचबरोबरीने मला एक सांगायचंय की आतापर्यंत जिथे हे उद्योग आपण सुरू केलेत, आणि असं काही नाहीये की रेड झोन म्हटल्यानंतर आता आयुष्य आपलं रेड झोन मध्ये जाणार आहे, नाही. आपल्यासमोर 2 मोठी आव्हानं आहेत, नक्कीच आहेत. एक म्हणजे जिथे या कोरोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन, तो ग्रीन झोन हा आपल्याला कोरोना विरहित ठेवायचा आहे, हे मोठं आव्हान आहे. तिकडे एक सुद्धा रुग्ण ग्रीन झोन मध्ये आपल्याला आता येऊ द्यायचं नाही, किंबहुना नवीन केस तिकडे आता आपल्याला तयार आपण काय असं घर बसल्या कोविड तयार करत नाही, पण होऊ द्यायची नाहीये. त्याच्यामुळे ग्रीन झोन हा ग्रीन झोन म्हणून मेंटेन करणं, आणि रेड झोन जो आहे तो रेड झोन हा लवकरात लवकर ग्रीन झोन मध्ये त्याचं रूपांतर करणं. म्हणजे रेड झोन सुद्धा आपल्याला हळूहळू हा ग्रीन झोन मध्ये आणायचा आहे. आणि म्हणून जिथे जिथे ग्रीन झोन मध्ये आपण उद्योगधंद्यांना परवानगी दिलेली आहे, अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत की कामगारांची आता उणीव आहे. कामगार हे बरेचसे परराज्यातले निघून गेलेले आहेत. मला खास करून माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना सांगायचंय, जसं आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचं ऐकलत, घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, ही एक आपली त्याच्यातले एक घोषवाक्य होतं. आतापर्यंत तुम्ही घरात बसलात आणि महाराष्ट्र वाचवलात. आता जिथे जिथे ग्रीन झोन आहे, तुम्ही एका आत्मनिश्चयाने बाहेर पडलं पाहिजे
की मी माझा महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करणार. मी जसा महाराष्ट्र वाचवलेला आहे, मी म्हणजे तुम्ही, मी एकटा नाही, तुम्ही. महाराष्ट्र आजपर्यंत आम्ही सुरक्षित ठेवला. या कोविडच्या प्रादुर्भावापासून हा जो ग्रीन झोन आहे तो सुरक्षित ठेवला. आता या ग्रीन झोनमध्ये जे उद्योग सुरू झालेले आहेत त्या उद्योगांना जर मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझा महाराष्ट्र हा अगदी मोदीजींच्या भाषेत आत्मनिर्भर करण्यासाठी मी स्वतःहून आता पुढे येत आहे. या पुढे या. जे उद्योग आहेत, उद्योग सुरू झालेत, त्यातली ही संधी आहे, ही संधी तुम्ही घ्या. संधी वाया दौडू नका. या सगळेजण समोर या. उद्योग सुरू करू आपण, महाराष्ट्र उभा करू आपण. एक जगासमोर एक उदाहरण ठेवू की हा महाराष्ट्र खरंच लढवय्यांचा आहे. हा संकटाला भीत नाही, संकटामध्ये सुद्धा मर्दासारखा सामोर जातो, तो हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. म्हणून मला जे ग्रीन झोन मध्ये आहेत आणि जिथे जिथे उद्योगधंदे सुरू झालेत पण मनुष्यबळ कमी पडत असेल तिथे मला आज भूमिपुत्रांची गरज आहे. भूमिपुत्रांनो पुढे या. ही आपली भूमी आहे, आपला महाराष्ट्र आहे. पुढे येऊन आपला महाराष्ट्र हा आपल्या पायावरती आपण उभा करू. हा निश्चय फार महत्वाचा आहे. हे उद्योगधंद्याचं झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे की आरोग्यविषयक काय. कारण अजूनही जे काही जणांना असं वाटतंय की हे एक अशीच भीती आहे, फ्लू काय, सर्दी आहे, खोकला आहे, होतो जातो, आजपर्यंत काय कोणाला झालं नाही. झालं ना. पण विशेष म्हणजे आतापर्यंतचा जो फ्लूचा एक भाग आहे त्याच्यात सुद्धा जसं स्वाईन फ्लू एक आहे त्याला औषध आलेलं आहे. पण या कोरोनावरती अजूनही औषध आलेलं नाही. तोच एक मोठा धोका आहे. मी उगाच तुम्हाला आकडे सांगून काय घाबरवण्याची माझी इच्छा नाही, अजिबात नाहीये. तुम्हाला भीती घालण्यासाठी मी आलेलो नाहीये. पण मुंबईमध्ये जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती बघितल्यानंतर आजची जी परिस्थिती आहे, आपण काय काय आरोग्य सुविधा केलेल्या आहेत. आपण, तुम्हाला कल्पना असेल, गेल्याही वेळेला मी बोललो होतो आणि आज संध्याकाळी मी जाऊन आलो. मी होतो, उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात होते, एकनाथ शिंदे होते, आदित्य पण होता बरोबर, आपले मुख्य सचिव होते, महापालिका आयुक्त होते आणि विशेष म्हणजे तिथे आपले आरे राजीव जे MMRDA म्हणजे मुंबईतली मेट्रोचं काम आता जे अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत, त्यांनी गेल्या 10-12 दिवसामध्ये ही सुविधा मुंबईकरांसाठी तिकडे उभारलेली आहे. आज तिकडे जवळपास 1000 बेड्सचं एक चांगलं कोविड केअर सेंटर हे आपण उभं केलेलं आहे. येत्या 1-2 दिवसात त्याचा वापर सुरू होईल. मुंबईमध्ये ठिकठिकाणी, मी मुंबई पुरतं बोलतो, मुंबईमध्ये नंतरचं पुढचं मी बोलणारच आहे, पण मुंबईमध्ये ठिकठिकाणी म्हणजे असं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स संकुल आहे, तिथे आणखीन 1000 बेड्स वाढवतो आहोत. गोरेगावचं एक्झिबिशन ग्राउंड आहे तिकडे वाढवतो आहोत. रेसकोर्सवरती त्या पार्किंगमध्ये होत आहे. वरळीला डोममध्ये तर सुरू केलेलाच आहे. आणखीन 1-2-3 ठिकाणी मुलुंड चेक नका आहे, ठाण्यामध्ये आहे. हे आता नुसतं कोविड केअर सेंटर म्हणून नाही राहणार. या सगळ्या जम्बो फॅसिलिटी ज्याला म्हणतो, या जम्बो फॅसिलिटीमध्ये जे जे आवश्यक लागतं ते तिकडे आपण करणार आहोत. म्हणजे विशेषतः सगळ्यांनाच काही व्हेंटिलेटरची आवश्यकता लागत नाही, पण अनेक जणांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. म्हणून या सगळ्या सुविधांमध्ये ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या बेड्स हे आपण जास्तीत जास्त करतो आहोत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आपण अतिदक्षता विभागात म्हणजे ICU बेड्स हे सुद्धा उपलब्ध करत आहोत. ICU बेड्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर आपण ते वाढवतोच आहोत, पण हॉस्पिटलच्या बाहेर ही जी काय आपण रुग्णसेवा किंवा सेंटर्स उभी करतो त्याच्यामध्ये सुद्धा ICU बेड्सची सोय आपण करतो आहोत. कदाचित ही काय अभिमानाची गोष्ट नाही, पण समाधानाची नक्की आहे की इतरत्र कुठेही नसेल अशी आरोग्य सुविधा आपण इथे निर्माण केलेली आहे आणि ती आरोग्य सुविधा आणखीन आपण पुढे वाढवत नेत आहोत. महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आज मी आकडे घेऊनच बोलतोय, साधारणतः 1484 कोविड केअर सेंटर्स आहेत. 2,48,000 बेड वगैरे आहे, पण साधारणतः 2.5 लाख रुग्णशय्या ह्या आयसोलेशन म्हणजे ऑक्सिजन सह ह्या आज महाराष्ट्रामध्ये आपण उपलब्ध करत आहोत. 2.5 लाखाच्या आसपास. आज एक गोष्ट साहजिकच आहे, हे संकट एवढं मोठं आहे की काही वेळेला असं वाटतं की रुग्णांना बेड मिळत नाहीये. याचं कारण रुग्णांची थोडीशी संख्या ही वाढती अशी वाटत असली तरी देखील आज आपण स्वयंपूर्ण होण्यासाठी किंबहुना पुढच्या महिन्यात साधारणतः किती रुग्ण होऊ शकतील ह्याची एक दक्षता घेऊन आपण ही सुविधा वाढवतो. डॉक्टर्स येत आहेत, नर्सेस येत आहेत. मध्यंतरी मी आपल्याला माहिती आहे कोविड योद्धा
म्हणून सगळ्यांना एक आवाहन केलं होतं. त्याच्यात सुद्धा काही हजार लोक म्हणजे महिला पुरुष हे मदतीसाठी धावून आलेले आहेत. मला अजूनही पाहिजेत. ह्याचं कारण का? कारण नवीन सुद्धा जे आलेले आहेत ते आणि आत्ता आहेत ते, जसं गेल्या वेळेला मी आपल्याला बोललो होतो की पोलीस थकतायत, पोलीस आजारी पडतायत. काल परवा एका चांगल्या अधिकारीचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी लढता लढता 2 पोलीस आपले तिकडे शहीद झालेले आहेत. हे सगळे ताणतणाव आहेत आणि या ताणतणावामध्ये हे लोक आजारी पडण्याची वाट न बघता, मला तर कोणीच आजारी पडायला नको आहेत, आजारी पडण्याची वाट न बघता ह्यांना वेळोवेळी जर का आपण विश्रांती देत गेलो तर आपण सहजगत्या या संकटावरती मात करू शकू. म्हणून मला अजूनही कोविड योद्धा पाहिजेत. ज्यांची रुग्णसेवा करण्याची इच्छा आहे, तयारी आहे, त्यांनी सगळ्यांनी या युद्धामध्ये स्वतःहून पुढे आलं पाहिजे. याचं कारण असं की आज देखील मुंबई असेल, ठाणा असेल, पुणा असेल, संभाजीनगर या ज्या काही महापालिका आहेत तिकडे नाही म्हटलं तरी जो आपण कंटेनमेंट एरिया म्हणतो, म्हणजे जिथे एखादा रुग्ण सापडला तर त्याच्या आसपासचा काही परिसर आपण सील करतो. मग एक आपण साधारणतः शोध घेतो की याच्या अतिशय निकटच्या संपर्कात कोण आलेले आहेत, मग त्यांची चाचणी घेतो आणि त्याच्यानंतर आपण मग त्यांना क्वारंटाईनमध्ये किंवा लक्षणं जर असतील किंवा लक्षणं नसतील मग टेस्ट घेऊन त्यांना आपण आयसोलेशनमध्ये ठेवतो, किंबहुना जर लक्षणं असतील तर त्यांच्यावरती उपचार सुरू करतो. एका गोष्टीचं मला एक मुद्दाहून तुम्हाला मला आकडा द्यायचा आहे की आज आपण एक आकडा बघत असतो की महाराष्ट्रामध्ये किती रुग्ण आहेत, मुंबईमध्ये किती रुग्ण आहेत. महाराष्ट्राचा आकडा तुम्हाला माहिती आहे, मुंबईचाही तुम्हाला माहिती आहे, पण ह्याच्यामध्ये रोजचा वाढणारा आकडा आपण बघतो, त्यातून बरे होऊन घरी जाणारा आकडा आपल्या लक्षात येत नाहीये. म्हणजे साधी गोष्ट आहे, जर का मुंबईपुरतं बोलायचं झालं तर साधारणतः मुंबईमध्ये आज 19,967 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, पण हा 19,500चा जो काय आकडा आहे त्याच्यामधले साधारणतः 5,000 रुग्ण हे बरे होऊन घरी पण गेलेले आहेत. म्हणजे 19,000 वजा 5,000 झाले. दुर्दैवाने काही मृत्युमुखी पडलेले आहेत. याचा अर्थ असा की लवकर जर का आले आणि व्यवस्थित त्यांच्यावरती उपचार केला गेला तर बरे होऊन घरी जाणारे रुग्ण सुद्धा आहेत. काही रुग्ण तर मी मागेही आपल्याला बोललो होतो की 80% आसपास रुग्ण हे असेही आहेत की ज्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असे रुग्ण सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आरोग्य सुविधा वाढवतो आहोत, ॲम्ब्युलन्सेस वाढवतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे आपण या आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत. आणि एका बाजूला या आरोग्य सुविधा वाढवत असताना उद्योगधंद्यांच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलं की 50,000च्या वरती उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. म्हणजे असं काही नाही की सगळं काही ठप्प होऊन बसलेलं आहे. जे अनेक जण मला विचारतात की काय हो मग हे तुम्ही लॉकडाऊन उठवत नाही, किती काळ असं बसायचं. मगाशी मी तुमच्याशी बोलत होतो, याच्यात काय आहे, नुसतं सर्दी खोकला ताप तर येईल, आणखीन काय होईल, फ्लू काय कोणाला होत नाही, असं नाहीये. जे गांभीर्य आहे ते या गोष्टीचं हेच आहे की जे गंभीरपणाने आजारी पडतात त्यांच्यावरती इलाज नाहीये. आणि एक क्षण असं धरून चला की आपण लॉकडाऊन उठवून टाकतो लॉकडाऊन आजपासून, या सगळेजण इकडे तिकडे ये जा करा, काही करा. ही साथ जर का पसरली तर इतर देशामध्ये काय काय होते, ब्राझीलमध्ये काय झालं, ब्रिटनमध्ये काय झालं, अमेरिकेत काय चाललेलं आहे, इटलीमध्ये काय चाललेलं आहे, काय झालेलं आहे. मला हे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाही आणि मी होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. मी टीकेचा धनी होईन. मी तुम्हाला मागेही बोललेलो आहे, महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला माझी तयारी आहे, पण जे जे मला पटतं ते महाराष्ट्राच्या हिताचं मी करणार म्हणजे करणारच. आणि म्हणून जो रेड झोन आहे तिकडे मी अजूनही उद्योगधंदे पूर्णपणे उघडायला का देत नाहीये की क्षणभर धरून असं धरून चला की उद्योगधंदे उघडले आणि ही साथ त्यांच्यात घुसली. आजच मजूर आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. म्हणजे उद्योगधंदे सुरू होतील आणि त्या मजुरांमध्येही साथ जर घुसली तर काही तर जीवानिशी जातीलच, आजारी तर पडतीलच. आणि मग त्यावेळेचा अघोषित जो लॉकडाऊन असेल तो किती काळ चालेल त्याचं उत्तर आपल्याकडे कोणाकडे नसेल. मग त्या लॉकडाऊनची वाट बघायची का आत्ता जे काही आपण हे संकट नाही म्हटलं तरी त्याचा वेग मंदावून रोखून ठेवतो आहोत, त्याचा पूर्ण अंदाज घेऊन हळूहळू टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी उघडत जायचं, हा विचार आपण करायला पाहिजे आणि तो आपण करतो आहोत. आणि तो जर का आपण करत नसतो तर तुम्ही एवढे सगळे जण या सरकारच्या सोबत राहिल्याच नसतात. इतर राज्यांमध्ये जाणारे जे मजूर आहेत त्या सगळ्या मजुरांची आजपर्यंत आपण व्यवस्थित काळजी घेत होतो आणि घेतली.
दिवसातनं मी तुम्हाला सांगितलं की किमान 5.5-6 लाख मजुरांना आपण दिवसातनं 3 वेळा हे जेवण देतो. म्हणजे सकाळीचा नाश्ता ब्रेकफास्ट आणि दुपारचं आणि रात्रीचं जेवण, त्यांच्यासाठी आपण या सगळ्या योजना करत होतो. पण बरेच जण असं म्हणायला लागले की आम्हाला घर जाना आहे, घर जाना आहे, गाव जाना आहे, गाव जाना आहे. तेव्हाही मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही चिंता करू नका, आम्ही इतर राज्यांशी बोलतो आहोत, केंद्राबरोबर बोलतो आहोत, जसजशी सोय होईल तसतसं आम्ही तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या राज्यात पाठवण्याची सोय करतो आहोत आणि ते पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि त्याच्याप्रमाणे आज जवळपास मला वाटतं 5-1 लाख मजुरांना आपण ट्रेननी आणि बसेसनी हे इतर राज्यात अत्यंत नियंत्रित पद्धतीने हे पाठवलेलं आहे, कुठेही खळखळ होऊ न देता. पण मला एक काय सांगायचं आहे की हे सगळे जे काही इतर राज्यातले मजूर आहेत, रस्त्यावरनं चालतायत, अजूनही काही ठिकाणी आहेत, कशाला चालता, क्यों चल रहे? आपके लिए हम पूरी कोशिश करें, कोशिश नहीं, शुरुआत तो हुई है. ट्रेन से आप जा रहे हैं घर, बस से जा रहे हैं, तो ऐसे रास्ते पे मत चलो, रास्ते पे नहीं चलना. बीच में कोई फिर एक्सीडेंट कभी होता है, क्यों कर रहे हो ये सारी चीजें? आपके लिए हर एक राज्य के लिए ट्रेन की सुविधा शुरू हो गई है, बस की सुविधा शुरू हो गई है. आप जहां भी हो वहीं पर रुके. हमारे पूरे स्टेट में अलग अलग जिलों में डिस्ट्रिक्ट में कलेक्टर्स है, उनके सब साथी है, आपका इंतजाम वो कर रहे हैं, ठीक से कर रहे हैं. और जब भी ट्रेन की सुविधा, जैसे रोजाना कुछ ट्रेन चल रही है, कुछ उत्तर प्रदेश में जा रही है, बिहार में चल रही है, पश्चिम बंगाल में जा रही है, राजस्थान जा रही है, गुजरात जा रही है, जैसे जैसे वो आती जाएगी हम आपको भेज रहे हैं. बेताब ना होना, काही गरज नाहीये. तुम्हाला आम्ही पूर्णपणे सुरक्षितपणाने तुमच्या राज्यात आम्ही सोडतो आहोत. आणि आजपर्यंत मी म्हटलं ना की एवढे मजूर हे महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात गेलेत, त्यांच्या घरी पोहोचलेत, बसेसने आपण पाठवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडनं आपण कुठे तिकीट्स नाही घेतलेली. मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांचा खर्च केलेला आहे. काही संस्था पुढे आलेल्या आहेत, त्यांनी त्यांचे पैसे दिलेले आहेत. त्यांना हे कारण हे गरीब आहेत, काम करणार आहेत, तळहातावरती पोट असणार आहेत. तळहातावरती पोट असल्यानंतर जर त्यांची रोजची मेहनत ही होणार नसेल किंवा काम मिळणार नसेल तर यांच्याकडे तिकिटाचे पैसे कुठून येणार? म्हणून त्यांना आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून सरकारच्या खर्चाने आपण त्यांना पाठवतो आहोत. हे झालं त्या राज्यात जाणाऱ्या लोकांचं. मग आता मी येतो माझ्या आपल्या राज्यातल्या लोकांकडे. मुंबई म्हटल्यानंतर साहजिकच आहे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र इथे राहणारे लोक खूप आहेत. ते मागे लागलेत, हे काय तुम्ही त्या राज्यातल्या लोकांना पाठवता, आम्ही काय केलंय, आम्हाला कधी घरी पाठवणार? अरे तुम्ही तर आपले आहात. आजपर्यंत तुम्ही सहकार्य केलेलं आहे, तुम्हालाही हळूहळू मी पाठवतो घरी. पण आज थोडे अस्वस्थ नका होऊ, कारण आजपर्यंत कोकण म्हटल्यानंतर मला माहिती आहे हा आंब्याचा सीझन, काजूचा सीझन, सगळा एक कोकण म्हणजे गंमत असते. या मोसम मध्ये कोकणात जाणं, फणस आहे, मजा असते. कोकणामध्ये जाणं हे या दिवसात सुट्टी, मग कोणाचे आजी आजोबा असतील, कोणाचे मामा मामी असतील, काका काकी असतील, सगळे नातेवाईक असतात, त्यांच्याकडे जायचं, गावातल्या घरात राहायचं, आंबे खायचे, गंमत असते. पण ह्या उन्हाळ्यात ती गंमत नाहीये. मी आपल्याला सगळ्यांना मुद्दामून एक विनंती करतो की कृपा करून आपण तरी रस्त्यावरनं किंवा इकडून तिकडून असे जाऊ नका. कारण मुंबईमध्ये आपण काळजी घेतो आहोत, प्रत्येक जिल्ह्यात आपण काळजी घेतो आहोत, पण प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधा ज्या आहेत त्यांची एकूण जर का मर्यादा बघितली, आणि काही जिल्हे हे कोविड मुक्त आहेत, आज सुद्धा तिकडे प्रादुर्भाव झालेला नाही, ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. जर आपल्याला लवकरात लवकर या लॉकडाऊन मधून बाहेर यायचं असेल तर पहिलं म्हणजे जे आपले ग्रीन झोन आहेत, जिकडे कोविडचा प्रादुर्भाव नाही, हे जिल्हे, हे विभाग आपल्याला ग्रीन झोन म्हणूनच ठेवावे लागतील. म्हणून आपण सुद्धा घरी जाताना असेच उठून निघू नका. आपल्याला सुद्धा जर जायचं असेल, खरंच पहिलं जायचं आहे का थोडे दिवस थांबून आपण जाऊ शकता, थोडा धीर धरला तर सगळ्यांनाच बरं होईल. आपण इथून तिथे जाणार, काही ठिकाणी जसं आता उदाहरण तर रत्नागिरी आहे, इतर काही ठिकाणी आहेत, इथे आपल्याकडनं काही गेलेले लोक आहेत ते पॉझिटिव्ह निघाले. झालं एक केस तिकडे आली, मग तिकडे पुन्हा ते कंटेनमेंट झोन आला, हे आलं ते झालं, म्हणजे आतापर्यंत जिकडे काही नाहीये तिकडे हा सगळा नसता खटोटोप आला. तर म्हणून मला असं वाटतं थोडंसं धीराने जाऊया, एक नियंत्रित पद्धतीने, जसं आपण इतर लोकांना पाठवतो आहोत, परराज्यातले काही लोक आपण आपल्याकडे घेतो आहोत. आता तर परदेशातून आपल्याकडे येणारी लोक सुद्धा सुरू झालेली आहेत. हळूहळू आता जग हालचाल करायला लागलंय. असं काय नाही की सगळे ठप्प बसलेत.
परदेशातली लोक आपल्याकडे परत येत आहेत, आपल्याकडची काही जी अडकलेली लोक ती परदेशात त्यांच्या देशात जात आहेत. रोजची थोडी थोडी विमानं सुरू झालेली आहेत. पण इथले तिथे आणि तिथले इथे आल्यानंतर क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण हे फार महत्वाचं आहे. विलगीकरण, कारण आपण जर का कळत न कळत हा व्हायरस आपल्यासोबत नेत असू तर आपल्यापासून, मी जसं मगाशी म्हटलं ना की काही जणांना ह्याचा प्रादुर्भाव झालाय पण लक्षातही येत नाही एवढं चांगल्या पद्धतीने ते त्याचा प्रतिकार करतायत. म्हणजे लक्षणं नाही आहेत आणि कोणत्याही औषधाशिवाय ते बरेही होत आहेत. परंतु त्यांना जरी काही झालं नाही आणि होऊ नयेच तरी वाहक म्हणून ते काम करू शकतात. म्हणजे त्यांना काही नाही झालं आणि गेला घरी आणि कळत नकळत व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो तिकडे दिला व्हायरस, म्हणजे तो इकडचा व्हायरस तिकडे गेला आणि जो तिथे नाहीये तो पसरवून ठेवला. म्हणून मला माझ्या खास करून कोकणातील बांधवांना, माता भगिनींना सगळ्यांनाच सांगायचंय, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना भगिनींना सांगायचंय की कृपा करून घाई गडबड करू नका, अस्वस्थ होऊ नका. हे थोड्या काळापुरती ही परिस्थिती आहे, तिच्यावरती आपण मात करतो आहोत, मात करणार आहोत. आपले कुटुंबीय आहेत, आप्तजन आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी जर का आपण आपलं हे जाणं थोडंसं थांबवलं आणि काही दिवसानंतर जर जाण्याचा विचार केला तर महाराष्ट्रावरती, तुमच्या कुटुंबियांवरती फार मोठे उपकार आपले होतील. म्हणून कुठेही अस्वस्थ होऊन लगेचच्या लगेच जर जाण्याची गरज नसेल तर पुन्हा मी सांगतो की कृपा करून आपल्या घरी जाण्याची म्हणजे गावी जाण्याची घाई करू नका. आता पुन्हा मी थोडंसं एक सांगणार आहे की अनेक जण आता म्हणायला लागलेले आहेत की कोरोनासोबत जगायला शिका. म्हणजे काय करायचं? आमची तयारी आहे कोरोनासोबत जगायची, पण कोरोनाची तयारी का आम्हाला त्याच्यासोबत जगू द्यायची? कोरोना जर का तयार नसेल तर आपण कसं त्याच्यासोबत जगणार? पण हे जगणं जर का अनिवार्य असेल तर काही गोष्टी, म्हणजे कोरोनानंतर जग बदलेल, नक्की बदलेल. काय बदलेल? तर कोरोनानंतर आपल्याला जसं आपण म्हणतो ना की आजपर्यंत घरात राहा आणि सुरक्षित राहा, आता आपल्याला नवीन एक वाक्य घ्यावं लागेल. घरात राहा, सुरक्षित राहा हे झालं, पण घराबाहेर राहताना सावध राहा. सावध राहा. नेहमी आपल्याला एक सावधानता बाळगायला पाहिजे. म्हणजे ओघाने आलंच हात धुणं, अनेक ठिकाणी मी असंच बघितलेलं आहे, कारण उन्हाळा आहे, घाम तर येतोच, मग आपण काय करतो, मास्क बाजूला करतो आणि हाताने रुमालाने तोंड पुसतो, बाजूला ठेवतो. तोच धोका आहे. पहिली गोष्ट, हात सतत धुत राहायचं. कारण नसताना किंबहुना शक्यतोवर तोंडाला, चेहऱ्याला हात लावायचाच नाही. कारण हा जो व्हायरस आहे अजूनही त्याच्यावरती संशोधन सुरू आहे. किती काळ कुठल्या पृष्ठभागावर तो किती काळ जिवंत राहू शकतो. समजा एखाद्याच्या शिंकेतनं, खोकल्यातनं, बोलण्याच्या एका त्या तुषारातून तो कुठे पडला असेल, त्याला हात लागला आणि तो कळत नकळत पुन्हा आपल्या डोळ्याला लागला तर डोळ्यातनं तो शरीरात जाऊ शकतो, नाकाला लागला, तोंडाला लागला. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला अशाच ठेवून पुढचे काही दिवस, काही महिने हे सावधतेने राहावंच लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, या गोष्टी ह्या फार महत्वाच्या आहेत. इतके दिवस तुम्ही जी शिस्त पाळली ती शिस्त मला थोडी जास्त पाहिजे, कडक पाहिजे. कारण आज देखील जो कंटेनमेंट एरिया आहे किंवा रेड झोन आहे, कारण नसताना लोक बाहेर पडत आहेत. नका पडू. त्याच्यानंतर अजून देखील धार्मिक सण, उत्सव, धार्मिक जमाव यांना कुठेही परवानगी आपण दिलेली नाही, देऊ शकत नाही. कारण जेवढी गर्दी होईल तेवढा हा धोका अधिक वाढणार आहे, अधिक पसरणार आहे. आणि म्हणून सावध राहामध्ये दोन हात अंतर ठेवून, 2 हात दूर राहिलेलं बरं. तसं 2 हात दूर राहून एकमेकापासून आपल्याला राहायचं आहे. तोंडावरती मास्क तर लावायचा आहे, हात सतत धुवायचे आहेत. आणि सरकारच्या सूचना, म्हणजे 31 तारखेपर्यंत जरी लॉकडाऊन हा असा असला तर ह्या गतिरोधक आहे. आजपर्यंत ग्रीन झोनमध्ये जवळपास सगळी बंधने आपण शिथिल केलेली आहेत. महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी आता हळुवारपणाने काही दुकानं सुद्धा आपण उघडायला परवानगी देऊ येत्या काही काळामध्ये. कोणतीही गोष्ट ही सुरू करण्यापूर्वी आम्ही असं ठरवलंय, सरकारने असं ठरवलेलं आहे की जनतेला पूर्ण कल्पना द्यायची. कारण काही गोष्टी तुम्हाला कल्पना आहे, आपण उघडायला परवानगी दिली आणि ही जी काही झुंबड उडाली पुन्हा सगळं बंद करावं लागलं. काही देशांमध्ये हेही झालेलं आहे की लॉकडाऊन उठवला, झुंबड उडाली, साथ वाढल्यानंतर पुन्हा सगळं बंद करावं लागलं. तसं नाही करायचं. आपल्याला शांतपणाने एखादी गोष्ट आपण सुरू करू ती सुरूच ठेवायची.
एखादी गोष्ट म्हणजे जसं मार्केट असेल, दुकानं असतील, आणखीन काही गोष्टी असतील, उद्योगधंदे असतील, एवढ्या शिस्तीने ते आपल्याला पुढे चालवायचे आहेत की एकदा सुरू केलेली गोष्ट पुन्हा थांबवण्याची वेळ येता कामा नये. आणि म्हणून तुम्हाला मी मध्ये मध्ये सूचना देत राहीन. काही काही गोष्टी सुरू करण्यापूर्वी, जसं आता उदाहरण आज 18 तारीख गेली, जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होणार. अजूनही काही जणांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत. परीक्षांचं काय करणार, शाळा कशा सुरू करणार, शैक्षणिक वर्ष सुरू कसं करणार, ऑनलाईन सुरू करणार का प्रत्यक्ष शाळा सुरू करणार, हे सगळे मोठे विषय आहेत. मोठे विषय आहेत. आणि कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही, जाऊ देऊच शकत नाही आपण. शाळा कशा सुरू करायच्या, त्याच्यात खबरदारी काय घ्यायची, शिक्षण कसं सुरू करायचं, शाळा कॉलेजेस आली, ॲडमिशन्स आल्या, कशा करायच्या, कुठे आपण काय करू शकतो, याही विषयी आपला विचार सुरू आहे. आणि माझी तर इच्छा अशी आहे की हे जे संकट आहे हे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे. पावसाळ्यापूर्वी हे संपवायलाच लागेल. कारण जून महिना सुरू झाल्यानंतर शाळा कॉलेजेस यांचे प्रवेश, त्यांची शैक्षणिक वर्ष हे सगळं सुरू करावं लागतंय. आणि ह्या सगळ्याचा विचार करता मला असं वाटतं, जो वेग मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी आकडे माझ्याकडे आहेत, साधारणतः मे किंबहुना एप्रिल शेवटापर्यंत महाराष्ट्रामध्ये काय रुग्णसंख्या झाली असती, ही संख्या जर का आपण बघितली असती तर थरकाप उडाला असता. मे मध्यामध्ये काय संख्या होऊ शकली असती, काय संख्या होऊ शकते, मे एंडला काय होऊ शकते, हे जे आकडे आपल्यासमोर शक्यता म्हणून येत होते किंवा येत आहेत, ते बघितल्यानंतर हे थरकाप उडवणारे आकडे. पण तिथपर्यंत आपण पोचलो नाही आणि तुम्हाला मी पोचू देणार नाही, अजिबात देणार नाही. जोपर्यंत तुमचा आणि माझा विश्वासाचा धागा हा मजबूत आहे तोपर्यंत मला खात्री आहे, नवे माझ्यात आत्मविश्वास आहे की हे संकट आपण नुसतं दूरच नाही तर परतून लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, मलाही काही आनंद होत नाही, अजिबात होत नाही की मुख्यमंत्री झालो आणि हे बंद ते बंद ते बंद. म्हणजे पूर्वी मुंबई बंद, भारत बंद आपण करत होतोच, पण हे अशा पद्धतीने नाही. हा बंद कोणालाच परवडणार नाही. आता आपल्याला सगळं पुन्हा एकदा जनजीवन हे रुळावरती आणायचंय. जनजीवन हे पुन्हा आपल्याला सहजतेने जगायला सुरुवात करायची. पण ह्याची एक आता अशी शक्यता नव्हे, खात्री वाटते की हे जनजीवन पूर्ण सुरळीत व्हायला काही काळ हा जावा लागणार. जेवढी स्वयंशिस्त आपण अधिक पाळू तेवढे लवकर आपण या बंधनातून मुक्त होऊ. जेवढी लवकर आपण या कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ तेवढं लवकर आपण सगळे बंधनमुक्त होऊ. आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे की जे काही सरकार करतं आहे ते केवळ आणि केवळ कोणताही धोका या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या माता भगिनींना, बांधवांना होऊ नये त्याकरता ही पावलं उचलत आहे. साहजिक आहे, तुम्ही अस्वस्थ आहात, तुम्ही बेचैन आहात, कधी हे उघडणार हा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसाच तो सर्वांना पडलेला आहे. पण जे काही करतो आहे ते केवळ आणि केवळ आपल्या सर्वांच्या हितासाठी करतो आहे. आजपर्यंत जसं तुम्ही सरकारला सहकार्य केलं तसंच सहकार्य याही पुढील काळात कराल अशी खात्री बाळगतो. आणि लवकरात लवकर ही साखळी तोडून आपण बंधनमुक्त होऊ ही आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.